नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरटी 25% रिझर्वेशन 2025-26 या वार्षिक अकॅडमिक इयरसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. मित्रांनो, सर्वात पहिला आपण महत्वाचे अपडेट पाहण्या अगोदर मित्रांनो, आपले भरपूर ऑडियन्स आहेत त्यांना आरटी म्हणजे अजून काय माहिती नाहीये, आरटी अंतर्गत ऍडमिशन कसं घेतात हे माहिती नाहीये. तर सर्वात पहिला आपण आरटी रिलेटेड थोडीफार माहिती घेऊया. आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन. आरटीई 25% रिझर्वेशन अंतर्गत तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलाचं नामांकित शाळेमध्ये फ्रीमध्ये ऍडमिशन होतं या आरटीई 25% रिझर्वेशन अंतर्गत. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म चालू झाल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. त्यासाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत, तुमच्या बालकाचं वय किती असलं पाहिजे त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकताय. फॉर्म भरल्याच्या नंतर काही दिवसांनी मित्रांनो कालावधी चालतो फॉर्म भरण्याचा आणि ते फॉर्म भरल्याच्या नंतर एक 10 ते 15 दिवसात लॉटरी काढली जाते आणि ज्यांच्या बालकाचा लॉटरी अंतर्गत नंबर येतो त्यांना ऍडमिशन दिलं जातं. तर ऍडमिशन डायरेक्टली दिलं जातं का? तर तसं नाहीये मित्रांनो. जे तुम्ही फॉर्म भरत असताना ऑनलाईन डॉक्युमेंट जे दिलेले असतात ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पहिलं व्हेरिफिकेशन करायचं असतं. म्हणजे तुमच्या बालकाचा नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला एक पडताळणी समितीचा ऍड्रेस दिला जातो. तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या बालकाचे जे काही डॉक्युमेंट आहेत ऍडमिशनसाठी लागणारे ते डॉक्युमेंट घेऊन जाऊन तिथं व्हेरिफिकेशन करायचं असतं आणि व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमच्या बालकाचं ऍडमिशन हे कन्फर्म होतं. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून ऍडमिशन कन्फर्म झाल्याची पावती सुद्धा तुम्हाला मिळते. तेव्हाच मित्रांनो तुमच्या बालकाचं आरटीई अंतर्गत फ्रीमध्ये ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं असतं. तर याची डिटेल आपण स्टेप बाय स्टेप येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल. तर सर्वात पहिला आपण जी अपडेट आलेली आहे समोर ती अपडेट आपण पाहूया. तर इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय आरटी प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी 23 जानेवारी पासून म्हणजेच मित्रांनो शाळेचं आतापर्यंत चालू होतं, शाळेचं रजिस्ट्रेशन चालू होतं आरटी 25% रिझर्वेशन अंतर्गत. म्हणजे ज्या काही शाळा आहेत त्या शाळेचं आज 9 तारखेपर्यंत याचं रजिस्ट्रेशन दाखवत आहे मित्रांनो. पण न्यूज मध्ये तुम्ही पाहू शकता 13 जानेवारी पासून आरटीई अंतर्गत मुलांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे अशी न्यूज प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी थोडंसं न्यूज तुम्हाला वाचून दाखवतोय. 1ली ते 8वी साठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडे करण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 13 जानेवारी पासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे. यंदा जवळपास 9,500 शाळांची नोंदणी केली जाणार असून 1 लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे. आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार 1ली ते 8वी साठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रिया 18 डिसेंबरला शाळा नोंदणी ही चालू झाली होती मित्रांनो आणि 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे मित्रांनो 9 तारखेपर्यंत शाळांची नोंदणी अजून चालू आहे. सध्या आरटीई पोर्टलवरती 8,316 शाळांची नोंदणी झाली असून 1 लाखाहून अधिक वॅकन्सीज या अवेलेबल झालेल्या आहेत. तर या न्यूज नुसार मित्रांनो 13 जानेवारी पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होईल असं सांगण्यात आलेलं आहे. 13 जानेवारी पासून मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झाल्याच्या नंतर तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा तुम्ही मोबाईलवरून भरू शकता, लॅपटॉपवरून भरू शकता आणि तो कसा भरायचा स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.